आपल्या नावावर किती जमीन आहे हे सातबारा उताऱ्यातून समजते, परंतु आता गावात आणि शहरात नेमके किती पाणी उपलब्ध आहे, किती वापरले जाते आणि किती वाया जाते याचाही संपूर्ण हिशेब ठेवला जाणार आहे। महाराष्ट्र सरकारने याकरिता पाण्याचा सातबारा हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे। नेमकी काय आहे ही योजना आणि सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा होणार आहे पाहूया या विशेष रिपोर्टमधून। महाराष्ट्रात दरवर्षी पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होताना दिसत आहे। भूजल पातळी खालावत आहे, विहिरी कोरड्या पडत आहे आणि अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येत आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पाण्याचा सातबारा ही संकल्पना पुढे आणली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक गाव आणि शहरातील पाण्याचे संपूर्ण वॉटर ऑडिट केले जाणार आहे। या वॉटर ऑडिटमध्ये गावातील सर्व जलस्रोतांची नोंद घेतली जाईल। विहिरी, बोरवेल, तलाव, बंधारे आणि नद्यांमधून उपलब्ध होणारे पाणी किती आहे याची माहिती संकलित केली जाईल। यासोबतच जमिनीतून किती पाणी उपसले जाते आणि पावसाच्या माध्यमातून किती पाणी पुन्हा जमिनीत मुरवले जाते याचा ताळेबंद तयार केला जाईल। सरकार प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वॉटर बजेट आणि वॉटर रिचार्ज चार्ट तयार करणार आहे। त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना करणे शक्य होणार आहे। या योजनेअंतर्गत गावागावात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे राबवली जातील। पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेवर भर दिला जाणार आहे। घरांच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे विहिरीत किंवा जमिनीत सोडण्यात प्रोत्साहन दिले जातील। त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे। पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून पाणी साठवणूक आणि पुनर्भरण वाढवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सर्वप्रथम विदर्भ आणि काही निवडक दुष्काळग्रस्त भागांमध्ये राबविला जाणार आहे। हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लागू करण्याचा सरकारचा मानस आहे। तज्ज्ञांच्या मते पाण्याचा सातबारा ही संकल्पना यशस्वी ठरली तर भविष्यातील पाणी टंचाई रोखण्याकरिता आणि जलव्यवस्थापन सुधारण्याकरिता हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो। एक पायलट आम्ही राज्यात सुरू करतो आहे। ग्रामपंचायतमध्ये जेवढे काही पाण्याचे सोर्सेस आहेत, ज्यातनं पाणी आपण जमिनीतनं घेतो, या पाण्याचं ऑडिट, किती पाणी उचललं, जमिनीमध्ये किती पाणी आपण भरतोय, याचे एक सुद्धा नियोजन करण्याचा विचार आहे। जर आपण हे नियोजन केलं नाही, जसं याचं प्रॉपर्टी कार्ड तयार केलं नाही, सातबारा तयार केला नाही, तर आपण जीवनभर पाणी उचलत राहू आणि कधी जमिनीत पाणी टाकणार नाही। त्यामुळे रिचार्ज चार्ट तयार करणे, मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे प्रकल्प घेणे, गावातलं पाणी गावातलं थांबवणे, घरासमोरचं पाणी घरासमोर थांबवणे आणि प्रत्येक थेंबानं थेंब पडणाऱ्या पाण्याचं नियोजन होणे, याचा हा एक योजना तयार करण्यात आली आहे। पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवणारी ही महत्वाची योजना भविष्यात महाराष्ट्राच्या जलसुरक्षेसाठी किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे।